आणि पहलगाम हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या हुतात्म्यांचं स्मारक बनवण्यात आलंय। या स्मारकाच्या माध्यमातून या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांचं स्मरण केलं गेलं। हे स्मारक नक्की कसं आहे आमचे प्रतिनिधी पंकज जळवी सांगतायत। थेट पहलगाममधून पाहू। 22 एप्रिल 2025 ला जो दहशतवादी हल्ला काश्मीर मधल्या पहलगाम वेस्टर्न व्हॅलीमध्ये झाला होता, खरं तर तो हल्ला त्या ठिकाणावरती हल्ला नव्हता, तर देशाच्या अखंडतेवरती, देशाच्या एकतेवरती तो घाला घातला गेला होता। त्याचं स्मारक जे आहे त्याच्या 26 जण जे आहेत त्यांना हुतात्म्य आलं होतं, त्या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता। या 26 जणांचं स्मारक जे आहे ते इथे बनवण्यात आलेलं आहे आणि या देशासाठी ज्यांनी आपले प्राण वेचले, प्राणाची आहुती दिली, अशा लोकांचा एक स्मरण येणाऱ्या पिढीच्या मनात हे कायम राहावं यासाठी सातत्यानं इथे जे आहे ते पर्यटक येत असतात, त्यांच्या ही गोष्ट लक्षात राहावी यासाठी हे स्मारक बनवलेलं आहे। अर्थात हल्ल्यानंतर 1 वर्ष झालेलं आहे। इकडच्या लोकांशी जेव्हा आपण बोललो तेव्हा इकडच्या लोकांना त्या आठवणी नको आहेत। खरं तर येणारे पर्यटक याविषयी बोलतायत, पण जी इथे येणारी लोक आहेत ते याच्याविषयी, इकडची मूळ नागरिक आहेत ते याच्याविषयी बोलणं टाळतायत, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की ती जखम पुन्हा त्यांना जखमेवरची खपली काढायची नाहीये, तो विषय संपवायचा आहे, कारण त्याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावरती होतोय। त्यांच्या मुख्य व्यवसाय जो इकडचा आहे टुरिझम, त्याच्यावरती त्याचा परिणाम होतोय आणि त्यामुळे हा विषय इकडच्या लोकांना नकोसा वाटतोय। आजचे सगळे कार्यक्रम जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत। आपण बघतोय इथे सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अत्यंत कडक आहे। सैन्याचे जवान असतील, CRPFच्या तुकड्या असतील किंवा BSFचे जवान असतील, मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे। आज हाय अलर्ट आहे, त्यामुळे पर्यटकांवरती सुद्धा येणाऱ्या जी नजर ठेवण्यात येते। प्रत्येकाला संशयितांच्या गाड्या ज्या आहेत त्या रस्त्यात थांबवून त्याची तपासणी, चालकाची माहिती सगळी घेतली जाते। अर्थात इकडे जे सगळे कार्यक्रम होते ते कार्यक्रम सुद्धा जे आहेत ते राज्य शासनानं इकडच्या रद्द केलेले आहेत आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची त्या घटनेच्या कटू आठवणी आहेत त्या समोर नको त्या आठवणी असं सरकारला वाटतं। त्यामुळे या भागातले जे श्रद्धांजली वाहण्याचे काही सामाजिक संस्थांतर्फे, काही ग्रुप्सतर्फे कार्यक्रम आयोजित केले, ते सगळे कार्यक्रम जे आहेत ते इकडच्या प्रशासनानं रद्द केलेले आहेत। श्रद्धा, अगदी तर आपण पाहतोय की थेट पहलगाममधून आमचे प्रतिनिधी पंकज यांनी हा सगळा आढावा घेतलेला आहे। शहीद झालेल्या हुतात्म्यांचं स्मारक तिथे बांधलं गेलंय आणि 1 वर्ष जरी पूर्ण झाला असला त्यानंतर पहलगाम आता पुन्हा उभं राहतंय पर्यटनासाठी नव्या उमेदीनं। पंकज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।